जय जय राम कृष्ण हरी, 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 हरे जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरे जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरे जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय 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 जय राम भूप पाहता लोचनी, भूप पाहता लोचनी, भूप पाहता लोचनी, भूप पाहता लोचनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, दोहान विठ्ठल बलवान, दोहान विठ्ठल बलवान, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, दोहान बलवान, दोहान बलवान, ओ हा माधव 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 बलवान, ओ
सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापा रखुमा देवी वर बापा रखुमा देवी वर दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा रखुमा देवी वर बापा रखुमा देवी वर दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल दोहा माझा व बरवा दोहा माझा व बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण 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 जय राम जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी आपुलिया हिता जो असे जागता 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 अन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे साथी कुळी कन्या पुत्र होती जे साथी कन्या माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे साथी कुळी कन्या पुत्र होती जे साथी कयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे साथी कुळी कन्या पुत्र होती जे साथी कयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे साथी कुळी कन्या पुत्र होती जे साथी गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे
तयाचा हरी ग वाट देवा तयाचा हरी ग तयाचा हरी ग वाट देवा तयाचा हरी ग वाटे देवा तुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी आपुल्या हिता जो असे जागता धान्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा विठ्ठल भाविक मायबाप हो, आज आपल्या कीर्तनाची पवित्र यात्रा जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या सोबतीनं आपलं आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा यांच्या पवित्र पायापर्यंत पोहोचणार. आपणाला सोबत आहेत जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायानेच प्रसवलेला एक महान अभंग. तुकोबाराय तुकोबारायांचे अभंग हे भिन्न नाहीत की जशा प्रकारे साखर आणि साखरेची गोडी एकच आहे, सूर्य आणि सूर्याचा प्रकाश एकच आहे नव्हे, सूर्याच्या प्रकाशाच्या किरणाच्या माध्यमातून सूर्यापर्यंत पोहोचता येतं, सूर्याला पाहता येतं. तशाच प्रकारे जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगातूनच तुकोबारायांचं पवित्र दर्शन घ्यायचे, तुकोबारायांची अमोल साथ करायची आणि त्यांच्या सोबत पांडुरंग परमात्म्याच्या पायापर्यंत जायचं. आपलं हित हे जर प्रत्येकाला कळालं असतं तर किती उत्तम झालं असतं. परंतु मानवी जीवनाची दुःखांतिका की हित कळत नाही. यदा कदाचित हित सांगितलं तरी ते हित वाटत नाही. आपणाला आपल्या दृष्टीनं, आपल्या विचारसरणीनं, आपल्या बुद्धीनं जे हित वाटतं ते हित सामान्य हित आहे, वरचं हित आहे, तात्पुरतं हित आहे. आणि तेच हित कोणत्या वेळेस कशा प्रकारे अनहित होतं ही कळत नाही. हित ह्या शब्दांचा सामान्य अर्थ हा परिवर्तनशील आहे. हित या शब्दाचा सामान्य अर्थ हा व्यक्ती सापेक्ष आहे, काळ सापेक्ष आहे. कारण आज मला खाण्यात हित वाटतं, कदाचित उपाशी राहण्यात उद्या हित वाटेल. आज मला संपत्तीच्या माग एक धुंदपणे वेळ लागल्यागत पाहण्यात हित वाटते, कदाचित उद्या संपत्ती सोडण्यात हित वाटते. हा सामान्य हित या शब्दाचा अर्थ या ठिकाणी नाही. संतांची दृष्टी ही सामान्याच्या पलीकडची दृष्टी आहे.
संतांची दृष्टी ही शाश्वत दृष्टी आहे. संतांची दृष्टी ही दूरदृष्टी आहे. आणि ह्या दूरदृष्टीला जे हित दिसतं, दूरदृष्टीला जे हित वाटतं, तेच हित हे अंतिम हित असतं, तेच हित हे सत्य हित असतं, आणि तेच हित हे कल्याणकारी हित असतं. संतांची दृष्टी हिताला पाहते, ती अशी वरवर पाहत नाही. आमचे संत म्हणतात, हरी हरी हित ते करावे देवाचे चिंतन, 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 करून या मन एकविध, करून या मन एकविध, करून या मन एकविध. भगवत चिंतन, आत्मचिंतन हे संतांच्या दृष्टीनं वाटणारे हित आहे. भोगात गडबडा लोळणं, भोगाचं साहित्य आणि भोग एकत्र जमवणं हे आपलं हित आहे, म्हणजे आमच्या दृष्टिकोनात हित आहे. परंतु ह्या हिताचा मागमूस सुद्धा ह्या अभंगात किंवा अभंगात तुकोबराय हित हे शब्द म्हणतात, त्या बाबतीत नाही. असा स्वतःच्या अंतिम कल्याणाकरता जागणारा, स्वतःच्या परमार्थाकरता जागा होणारा दुर्मिळ आहे. वास्तविक पाहता आपली जाग आहे, आपण जागे आहोत, आणि जागे आहोत ज्या ठिकाणी जागे आहोत त्या ठिकाणी संत झोपलेले, आणि संत ज्या ठिकाणी जागृत आहेत त्या ठिकाणी आपण झोपलेलो. हरी हरी या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी. ज्या ठिकाणी सर्व लोक जागे आहेत, आम्ही जागे आहोत, अगदी जागे आहोत. कशात जागे आहोत? संसारात भोगाची साधनं एकत्र करण्यात जागे आहोत, एकमेकाशी भांडण्यात जागे आहोत, अहंकाराचं पोषण करण्यात जागे आहोत, इंद्रिय आणि इंद्रियाचे भोग लुटण्यात जागे आहोत. त्या ठिकाणी संत मात्र झोपलेले आहेत. ते जागे आहेत, त्यांची दृष्टी अंतर्यामी जागृतीची, आणि ही अशी अंतर्यामी जागृतीची दृष्टी हेच खरं जागेपण. आम्ही ह्या जागेपणाच्या विषयी अनभिज्ञ आहोत. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत एक घोर निद्रा आहे, एक झोप आहे. पाहिजे तर ह्याला अज्ञानाची झोप म्हणा, आणि दुसरं कुठलंही नाव द्या. जन्मल्यापासून मरेपर्यंत आणि पुन्हा जन्मल्यापासून पुन्हा मरेपर्यंत एक दीर्घकाळची निद्रा आहे. ह्या दीर्घकाळाच्या निद्रेतनं जाग होणं सहजासहजी शक्य नाही. ही जागृती एक महान दैव आहे, ही आत्मजागृती. आणि अशा प्रकारे आत्मजागृती निर्माण झाल्याशिवाय आत्मजागृती आणि त्या आत्मजागृतीशी एकनिष्ठ जो राहतो तो जागा आहे. बोल बोले अबोले बाहेर जागे आत निजेले, कैसे घरात घरकुल केले नेणे अंधार का उजडले. आत झोपलेला आणि बाहेर जागा. आम्ही आमच्या पारमार्थिक दृष्टीनं झोपलेलो आहोत आणि प्रापंचिक दृष्टीनं खूप जागे आहोत. तुकोबरायांना या ठिकाणी जागृती, आपल्या हिताला जागा असणं असं वाटणं म्हणजे आपल्या हितासाठी जो जागा असतो तोच खरा माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा असतो. आणि जो आपल्या हितासाठी जागा नाही, झोपलेला आहे, वस्तुस्थिती माणूस म्हणून घेण्याचा अधिकार सुद्धा त्याला नाही. आणि अशा आपल्या हिताकरता जो जागृत असतो असा पुत्र निर्माण होणं ही सहजासहजी साधी गोष्ट. आणि म्हणून की आपण जन्माला घालतो, जन्माला घालणं मुलाला ही काय अवघड बाब नाही नव्हे, साधी सहज सोपी गोष्ट नव्हे. हे जन्माला घालण्याचं एक महान संकट आपल्या देशावर येऊ पाहतो. कोणत्या क्षणाला ह्या अफाट वाढलेल्या जनसंख्येचा विस्फोट होईल हे कधीही सांगता येत नाही. ती एक राष्ट्रीय समस्या आहे. परंतु आपल्या हिताकरता जागा होणारा पारमार्थिक पुत्र पैदा होणं हेच खरं आईबाप होण्याची महानता. की ज्या क्षणी असा पुत्र निर्माण होईल की ज्ञानोबा माऊलींच्या सारखा, निवृत्तीनाथांच्या सारखा, रामदास स्वामींच्या सारखा, एकनाथ महाराजांच्या सारखा, नामदेवरायांच्या सारखा, चोखोबा सारखा असा दैदिप्यमान परमार्थात जागृत असणारा पुत्र निर्माण होईल, त्याच वेळेस त्या मातेची कूस सार्थक झाली.
त्याच वेळेस त्या मातेची कूस सार्थक झाली म्हणून महाराज म्हणतात, आता तरी उघडी डोळे, 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 आता तरी उघडी डोळे. जरी अद्यापी ना कळे, 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 जरी अद्यापी ना कळे. मातेची आखोळे, मातेची आखोळे, मातेची आकुळी, मातेची आकुळी, मातेची आखोळे, मातेची आखोळे, मातेची आकुळी, मातेची आकुळी. दगडाला पोटाला, मनुष्य देहाय सानिध, मनुष्य देहाय सानिध. अरे आता तरी उघडी डोळे, जरी अद्यापी न कळे, मातेचे आखोळे, दगड आला पोटाला. आत्ता आजपर्यंत झोपलेले आहोत, आजपर्यंत एका अज्ञानाच्या आवरणात, की जशा प्रकारे मादक पेय प्याल्यानंतर सारा विचारशक्ती नष्ट होते आणि त्याच धुंदीत तो झोपलेला असतो. जागा असला तरी त्याला कशाची आठवण राहत नाही, कशाचं भान राहत नाही. तशा प्रकारे आजपर्यंत आपण एका धुंदीत अज्ञानाच्या गडद अंधारात झोपलेलो आणि कळू लागल्यानंतर संतांच्या बोधानं, संतांच्या प्रबोधनानं, संतांच्या उपदेशानं आपण जागे जर झालो नाही तर आईच्या पोटाला पुत्र जन्मल्याचा आनंद नाही, आईच्या पोटाला दगड जन्मल्यासारखा दगड. आईच्या कुशीचं सार्थक करायचं असेल, आईच्या गर्भाचं सार्थक करायचं असेल तर परमार्थाशी संलग्न राहणारा पुत्र तोच फक्त खरा आपल्या मातीची कुस उज्ज्वल करतो, पित्याचं नाव चिरंजीव करतो. आणि अशा प्रकारे सुपुत्र, अशा प्रकारे सुपुत्र कदाचित जन्माला जरी आला तरी आई बाप ज्या चाकोरीत न राहतात ना, ती एक संसाराची चाकोरी, संसाराचा राजरस्ता आहे. त्या राजरस्त्यापासून, त्या चाकोरीपासून वेगळा गेलेला समाजालाही आवडत नाही, आई बापालाही आवडत नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यांना आवडत नाही. हे दुर्दैव आहे. परमार्थाला संलग्न असणारा, परमार्थ करणारा, परमार्थ प्रिय, भगवत चिंतन करणारा पुत्र ज्या जन्माला आला तर त्याची अवहेलना समाज करतो, नातेवाईक करतात, इष्टमित्र करतात. एवढंच नव्हे पण माता पिता सुद्धा करतात. आणि ही अवहेलना झेलून, ही अवहेलना झेलून सुद्धा जो आपल्या हिताशी निगडीत असतो, उदाहरणार्थ प्रल्हाद, प्रल्हाद हा जन्मताच भगवंताचं नाव घेऊन जन्माला. तो पहिला बोलायला लागला तोच नारायण नारायण नामान. त्याच्या वडिलाला आवडलं नाही तरी सुद्धा त्याने आपल्या हिताला सोडलेला नाही. आणि असा आपल्या हिताशी जागा असणारा पुत्र जन्माला घातल्यानंतर त्याचेच आई वडील आणि फक्त त्याचेच माता पिता धन्य आहेत. महाराज म्हणतात, आपल्या हिता जो असे जागता, आपुल्या हिता जो असे जागता, आपुल्या हिता जो असे जागता, आपुल्या हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाशी, धन्य माता पिता तयाशी, धन्य माता पिता तयाशी.
हरी हरी. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. धन्य म्हणजे सार्थक. आपण जेव्हा आईची आणि वडिलाची भूमिका निभावत असतो तेव्हा आपल्या मुलाला जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न प्रत्येक आईबाप करत असतात. आईबापाचा तो स्वभाव आहे, आईबापाचा तो धर्म आहे. परंतु आपण आपल्या मुलाला काय देतो, आपण आपल्या मुलाकरता काय करतो? पहिल्यांदा त्याची शिक्षणाची तरतूद करतो, तेही शालेय शिक्षणाची तरतूद करतो. नंतर त्याच्या लग्नाची तरतूद करतो, खूप पैसा जमवतो आणि तो बँक बॅलन्स त्याच्या नावे करतो. परंतु मला या ठिकाणी अत्यंत आर्जवून म्हणायचंय की तुम्ही तुमच्या मुलाला धन दिलं, तुम्ही तुमच्या मुलाला शालेय शिक्षण दिलं, तुम्ही तुमच्या मुलाला संसारात समर्थ करण्याकरता जे काय असेल ते दिलं, तरी ही एक बाजू आहे. परंतु जोपर्यंत आपण आपल्या मुलाला उच्च प्रकारचे संस्कार देऊ शकत नाही, संस्काराचं धन आपण आपल्या मुलाला देऊ शकत नाही, तोपर्यंत आई बाप म्हणून आपण अधुरे आहोत, आपण अपुरे आहोत. मी माझ्या मुलाकरता दुसरं काहीही नाही दिलं आणि फक्त संस्कार दिले की ज्या संस्कारानं मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो सत्याशी निगडीत राहील, असा संस्कार दिल्यानंतर ते श्रेष्ठ धन आहे. आणि असा संस्काराचं श्रेष्ठ धन देणारा हाच धन्य माता आहे, धन्य पिता आहे, धन्य माता आहे. म्हणून आणि ज्यांनी संस्काराचं धन दिलेलं आहे, आपल्या अपत्याला ज्यांनी संस्काराचं धन दिलेलं आहे, त्या संस्काराच्या धनाच्या गर्भातूनच आत्म साक्षात्काराची परमार्थाची जागृती होते. जोपर्यंत आपण संस्काराचं कवच देऊ शकत नाही, संस्काराचा गर्भ देऊ शकत नाही, तोपर्यंत आपल्या मुलाच्या अंतर्यामी परमार्थाविषयी प्रेम आणि परमार्थाविषयी जागृती निर्माण होऊ शकत नाही. म्हणून जो जागा झालेला आहे आपल्या हिताच्या बाबतीत, तो तर धन्यता प्रश्नच नाही. परंतु त्या पुत्राच्या धन्यतेपेक्षाही श्रेष्ठ प्रकारची धन्यता त्याच्या माता पितेची आहे. तेच आई बाप सार्थक, तेच आई बाप म्हणून घेण्याच्या लायकीचे, की ज्या माता पित्यानं आपल्या मुलांना अशा प्रकारचे उच्च संस्कार दिलेले आहेत. आज दुर्दैव आहे, आजच्या काळाची गरज आहे, परंतु दुर्दैवानं आजच्या काळात आपण माता पित्याची भूमिका निभावत असताना उच्च प्रकारचे संस्कार देऊ शकत आणि म्हणून कारण प्रेमच देऊ शकत नाही. संस्कार सोडून द्या की जन्मलेल्या मुलाला भाषा नसते, फक्त ते आईच्या कुशीत असत. आई डोळ्यानं, स्पर्शानं, पदरानं जवळ घेऊन दूध पाजवत असताना प्रेमाच्या भाषेने बोलत असते. ते प्रेम आई मुलाला देत असते आणि ते प्रेम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो पुत्र ही जगावर प्रेम करण्याच्या लायकीचा होत नाही. आईचं मिळालेलं प्रेम ही शिदोरी आहे आणि ही शिदोरीच आज आम्हाला मिळत नाही. आम्ही भुकेलेले आहोत, आईच्या प्रेमाकरता भुकेलेले आहोत, बापाच्या प्रेमाकरता भुकेलेले आहोत. कारण आज विज्ञानाचे युग आहे. आई जन्मल्या 2-3 महिन्याचं लेकरू झालं की एखाद्या बाईजवळ सांभाळण्याकरता देते आणि ती ड्युटीला जाते. 12 तास कमीत कमी मूल आईपासून वेगळं राहते. संध्याकाळी थकून भागून दमून येते, बाटलीतलं दूध पाजवते आणि मूल झोपतं, त्याच्याबरोबर आईही झोपते. जोपर्यंत आईचं प्रेम मुलाला मिळू शकत नाही, वडिलांचं प्रेम मुलाला मिळू शकत नाही, तोपर्यंत मिळालंच नाही तर देणार काय? म्हणून पहिल्यांदा आई वडिलांचं प्रेम, प्रेमातनं संस्कार आणि संस्कारातनं पुढं परमार्थ, आणि असा परमार्थात जागृत झालेला पुत्र आणि त्या पुत्राची माता आणि पिता धन्य आहेत. म्हणून महाराज म्हणतात आपल्या हिता जो असे जागता, आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. ही धन्यता,
ही सार्थकता तुकोबरायाने नंतरच्या चरणात विस्तृतपणे विशद केलेले. कुळात सात्विक मुलं आणि मुली निर्माण होणं ही अत्यंत दुर्मिळ बाब आहे. कारण की ज्या वातावरणात मूल मोठं होतं, ज्या वातावरणात बालपण जात असतं, त्या वातावरणाचा ठसा बालमनावर पडत असतो. 3 गुण आहेत, तमोगुण, रजोगुण आणि सात्विक गुण. तमोगुण आणि तमोगुण ज्याच्याजवळ आहे त्याची वृत्ती आळस आणि अज्ञान. रजोगुण ज्याच्याजवळ आहे त्याची वृत्ती एक खटाटो, प्रचंड खटाटो, की वेड्यासारखं धावणं, वेड्यासारखं भोगाच्या पाठीमागं धावणं, प्रसिद्धीच्या पाठीमागं धावणं, पैशाच्या पाठीमागं धावणं, रजोगुण. आणि सत्वगुण की आपल्या चिंतनातून सात्विकतेचा भार येणं. सत्वगुण हा परमार्थाच्या आणि परमात्म्याच्या अत्यंत जवळचा गुण आहे. भले काय की शेवटच्या अवस्थेला हे 3ही गुण सोडायचे असतात. कारण पहिल्यांदा तमोगुण सोडायचा, नंतर रजोगुण सोडायचा आणि नंतर शेवटच्या अवस्थेला सत्वगुण सुद्धा सोडायचा. परंतु जोपर्यंत आपण समाजात वावरतो तोपर्यंत सत्वगुण जवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि संत समाजापुढे जात असताना सत्वगुणाची भूषणं परिधान करून जात असतात. संतांचं सौंदर्य हे ते जास्त सुंदर आहेत म्हणून नाही, संतांचं सौंदर्य ते श्रीमंत आहेत म्हणून नाही, संतांचं सौंदर्य ते विद्वान आहेत म्हणून नाही, तर संतांचं सौंदर्य हे आहे की ते सत्वगुणानं सजलेले असतात. की ज्यांच्या जवळ सत्वगुण आहे तो सत्वगुण काय करतो की जास्तीत जास्त आपुलकी निर्माण करतो भगवंताविषयी, समाजाविषयी. आणि अशी आपुलकी जो निर्माण करतो सहजासहजी समाजाचं प्रेम त्याला मिळतं. प्रत्येक समाजातली व्यक्ती त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करते. प्रेम मागितल्याने मिळत नाही. माझ्यावर प्रेम करा म्हटलं कुणीही किती तरी तो प्रेम मिळत नाही. प्रेम ही अशी अनमोल चीज आहे की पहिल्यांदा द्यावं लागतं. की जशा प्रकारे एक बीज जमिनीच्या कुशीत गाडावं लागतं आणि मग कणीस भोगता येतं, तशा प्रकारे प्रेम आधी द्यावं लागतं आणि मग प्रेम घ्यावं लागतं. आणि तोच प्रेम देऊ शकतो की ज्याच्याजवळ सात्विक आहे. आता प्रेम देऊ शकतो ह्या म्हणत हे काय की आपण प्रेम देऊ शकत नाही, प्रेमाचं नाटक करतो. प्रेमाच्या गोड मुलाम्याच्या खाली स्वार्थाची कडू गोळी असते. की जशा प्रकारे एखादं कडू औषध शुगर कोटिंग केलं जातं, तशा प्रकारे आपल्या स्वार्थाला मुलामा देतो आपण प्रेमाचा. वस्तुस्थिती आपण खरं प्रेम करू शकत. आणि जो खरं प्रेम करू शकतोय ना, जो खरं प्रेम करू शकतोय त्याच्यावर कोणत्याही काळात सगळ्या लोकांनी आबालवृद्धानं प्रेमाचा वर्षाव केलेला आहे. तो सगळ्यांना आवडतो. आणि जो सगळ्यांना आवडतो, जो सगळ्यांना आवडतो तो भगवंताला सुद्धा आवडेल काय नवल आहे. आनंद होणं की भगवंताला आनंद होतो ह्या ठिकाणी महाराज म्हणतात तयाचा हरिक वाटे देवा. भगवंताला आनंद होतो. कारण काय की प्रत्येकाच्या अंतर्यामी नांदत असलेल्या परमात्म्याला आनंद होईल असं वागा. की आपण वागत असताना आपल्याला आनंद होईल असं वागत असतो. दुसऱ्याच्या आनंदाची तमा, दुसऱ्याच्या आनंदाची काळजी, दुसऱ्याच्या आनंदाची फिकीर आपण करत नाही. आपल्या स्वतःला आनंद होतोय ना बस. आणि स्वतःला आनंद होतोय असं वागल्यानंतर त्याचं ते आनंद हा स्वतःपुरता मर्यादित असतो आणि त्याचा सुगंध नसतो. त्याचा खरं तर दुर्गंध असतो, पण वाटतो आपण सुगंध. स्वतःच्या आनंदापुरता जो मर्यादित राहतो ना तो अत्यंतिक स्वार्थी आहे. आणि प्रत्येक जण अशाच प्रकारे वागत असतो. दुसऱ्याला आनंद होईल असं वागणं म्हणजेच भगवंताला आनंद होईल असं वागणं. ही वागण्याची कला जगात संतांच्या शिवाय दुसऱ्या कोणाला साधली नाही. संत जगात वागत असताना, संत
जगात आपलं जीवन व्यतीत करत असताना अशा प्रकारचं भारीचं जीवन व्यतीत केलं की ज्ञानोबा माऊली म्हणतात, हरे हरी गायीची त्रशा हरू की व्याघ्राशी विष होऊन मारू, आयसा नेण्याची विचारू तोय जैसे, जो खांडावया घाव घाली की लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. माऊलींच्या शब्दातून व्यक्त होणारं संतांच्या अंतःकरणातलं सौंदर्य, संतांच्या अंतःकरणातला सद्गुण, संतांच्या जवळ असलेली सात्विकता, की जशा प्रकारे वाहणाऱ्या नदीचं पाणी, एक तहानलेली गाय आली तर तिची तहान भागवावी, कारण ही जगाला उपकारक आहे, जगाला दूध देते, म्हणून तिची तहान भागवत नाही. आणि एखादा वाघ आला की जो जगाला अपायकारक ठरतो, त्याला विष होऊन मारावं, अशा प्रकारची विचारसरणी नदीच्या जवळ नसते. दोघांची, गायीची आणि व्याघ्राची तहान नदी भागवत असते. दुसरा दृष्टांत की मारण्याकरता, तोडण्याकरता एखाद्या वृक्षाला एखादा लाकूड तोड्या आला, त्याने बुडावर कुऱ्हाड घातली, आणि ज्यांनी लावणी केलेली आहे, ज्यांनी त्याच्या बुडाला पाणी घातलेलं आहे, असा आला. दोघालाही एकच सावली. जो पाणी घालतो त्याला गर्द छाया, आणि जो कुऱ्हाड घालतो त्याला ऊन. अशा प्रकारची वृत्ती झाडाजवळ नाही. तशा प्रकारे सात्विक वृत्तीची माणसं, सात्विक वृत्तीची माणसं दोघांना सुद्धा एकच न्यायाने वागवत असतात. नाथबाबांच्या जीवनातला एक दृष्टांत या ठिकाणी सांगा वाटतो की आमचे नाथबाबा एकदा गंगा नदीवर स्नानाला गेले आणि त्यांची दृष्टी एकदम पाण्याच्या प्रवाहात वाहत येणाऱ्या विंचवावर पडली. त्यांची दृष्टी विंचवावर पडली, बुडणाऱ्या विंचवावर पडली. यदा कदाचित आपली दृष्टी जर विंचवावर पडली, आपणाला विंचू दिसला की तो पहिल्यांदा जवळ असलेल्या साधनानं त्याला आपण मारतो. त्याने दंश करो किंवा न करो हा प्रश्नच नाही. विंचू पाहिला रे पाहिला की त्याला प्रसाद आपण दिलाच, यमसाधनाला पाठवलंच. परंतु नाथांची दृष्टी, नाथानं तो बुडणाऱ्या विंचवाला पाहिलं, नाथ कळवळले आणि त्या विंचवाला काढण्याकरता नाथानं पाण्यात हात घातला, विंचवाला वर काढला. वर काढल्याबरोबर विंचवानं काय केलं की आपल्या नांगीचा प्रसाद नाथांच्या बोटाला दिला. विंचवाचा दंश झाल्याबरोबर एक सर्व नांगावर मुंग्या आल्या, विंचू खाली पडला. नाथांच्या मनात विचार आला की हा बुडत आहे, मरणाच्या दारात आहे, त्याला मी काढलं. मरणाच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा तो आपला गुण म्हणजे दंश करण्याचा सोडत. मग मी संत आहे, माझ्याजवळ असलेला गुण वाचवण्याचा मीही सोडणार नाही. तो किती वेळा चावतो ते पाहू. म्हणून पुन्हा तिथं गेले, पुन्हा विंचू काढला आणि बाहेर टाकला. म्हणजे बुडत असलेल्या माणसाला ह्याचा दृष्टांताचा सिद्धांत अशा प्रकारे की अशाच प्रकारे भवसागरात आपण बुडणारे माणसं आहोत. एखादा महात्माला काढण्याकरता तर आपण सुद्धा आपल्या जिभेनं, आपल्या कर्तृत्वानं असा दोष करतो की विंचवाला सुद्धा त्याच्या पुढे शरम वाटत. परंतु एवढा दंश सहन करत असताना सुद्धा संत आम्हाला सतत काढण्याचा प्रयत्न करत असतात. हा सात्विक गुण आहे आणि ह्या सात्विक गुणामुळे तो समाज प्रिय होतो आणि देवप्रिय होतो. आपले कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक,
कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा मुली कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा मुली कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा रोबार कुमार रोबार कुमार जय रोबार कुमार जय रोबार कुमार जय 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 जय गोपाल 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 कुमार बोला मंगली वरदारित श्री ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय श्री तुकाराम महाराज की जय श्री पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार हरे हरे गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विरूपाचे आमच्या परमार्थाची दोन अंग भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला उपदेश लिहिली गीता आणि एकनाथी भागवत भगवान श्रीकृष्णानं निजधामाला जात असताना सख्या भक्ताला उद्धवाला सांगितलेली नीती म्हणजे भागवत की जशा प्रकारे दोन डोळ्यानं एकच पाहायचं असतं दोन डोळ्यानं एक दर्शन दोन कानानं एक श्रवण दोन नाकानं एक श्वास दोन ओठानं एक शब्द दोन पायानं एक चाल आणि दोन हातानं एक कर्म तशा प्रकारे गीता आणि भागवत हे आमचे दोन पाय आहेत दोन डोळे दोन कान आहेत दोन ओठ आहेत आणि दोन्ही ती वागता भगवान श्रीकृष्ण आता गीतेचा तर महिमान मुक्त कंठानं अनादी काळापासून आजपर्यंत प्रत्येक साधू संतानं प्रत्येक द्रष्टा संतानं गौरवले ही गीता आणि गीतेचं वर्म गीतेची महानता गीता ध्यानात वर्णन करत असताना म्हणतात सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वस्ता सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत् आणि गीतेचे हे दुभते वत्स करोनी पार्थाते दुभन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय गीतेच्या जन्माची कहाणी की आपले जे धर्मग्रंथ आहेत वेदापासून आजपर्यंत चालत आलेले धर्मग्रंथ ह्या धर्मग्रंथाची निर्मिती की कुठेतरी मठा मंदिरात गिरीकंदरात गुहेत साधू संतांच्या ऋषीमुनींच्या चिंतनाचं मंथन म्हणजे आपलं तत्वज्ञान परंतु गीता जन्मली ते जन्मस्थान कुरुक्षेत्र म्हणजे एक संग्राम आहे युद्ध आहे तिथं प्रत्येक वीर उपस्थित आहे महाभारताच्या महान युद्धात कुरुक्षेत्राच्या युद्धात त्या काळातले महाभारतातले सगळे प्रसिद्ध वीर एकत्रित आलेले होते शंखांचा निनाद आहे तुतारे आहेत पडघम आहेत ढोल आहेत ताशे आहेत भिरी आहे सिंग आहे
यांचा आवाज आहे. घोडे, हाती, उंट यांचं किंकाळ नाही. एक आवाजाचा गदारोळ आहे. आणि ह्या गदारोळात श्रीकृष्ण परमात्मा सांगतोय आणि भक्त सखा अर्जुन ऐकतोय. जीवन हा एक संग्राम आहे. रात्रंदिवस युद्धच आहे. आणि ह्या जीवन संग्रामाच्या युद्धात आपणाला सुखरूपपणे पलीकडे जायचं असेल तर भगवान श्रीकृष्णाचा हात धरावा लागतो. गीता नित्य नूतन आहे. गीता जिवंत आहे. आजपर्यंत जिवंत का राहिली? सगळं बदललेलं आहे. 5000 वर्षापूर्वीचा काळ आज नाही. ती वेळ नाही, ती समाज रचना नाही, ती माणसं नाहीत, ती वेशभूषा नाही, ती विचारसरणी नाही, परंतु गीता. कारण काय की माणूस त्यावेळेस जेवढा दुःखी होता तेवढाच दुःखी आज आहे, की मोहना त्यापेक्षा दुःखी आज आहे. आणि ह्या गीते समानच एकनाथी भागवत आहे. तसं तर श्रीमद भागवत हा थोर ग्रंथ आहे, परंतु ह्या भागवतातल्या ज्ञानाचा भाग आमच्या नाथबाबानं आमच्या भाषेत करून ठेवलेला आहे. ती भागवत एकनाथी भागवत. परमात्मा निजधामाला जात असताना त्या परमात्म्याचे वक्तव्य की जशा प्रकारे एखाद्याचं डाईंग डिक्लेरेशन घेतो आणि ते डिक्लेरेशन असतं, मरणाच्या पूर्वीची जबानी असते, त्याला कुठल्याही वकिलाला खोडता येत नाही. कारण काय की अंतिम समय प्रत्येक जीव हा सत्यच बोलत असतो हे गृहीत धरलेलं आहे. मग आपल्या ह्या देहाची यात्रा भगवान श्रीकृष्णानं पूर्ण करत असताना शेवटचं वक्तव्य म्हणजे भागवत. आणि गीतेतनं भागवतातनं आपल्याला काय साधायचं? गीतेतनं भागवतातनं काय साधायचं? गीता आम्हाला दिली ज्ञानोबारायने नव्या रूपात, नव्या अभिनिवेशात, नव्या भाषेत, आमच्या भाषेत, मायबोलीत. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लोई प्रगट केली, ब्रह्मानंद लोई प्रगट केली, ब्रह्मानंद लोई. तर अशा गीतेतनं आणि भागवतातनं आपल्याला साधायचंय भगवंताचं चिंतन, विठोबाचं चिंतन. गीता भागवत करती श्रवण. श्रवण केल्यानंतर श्रवणाची परिणती चिंतनात व्हायला पाहिजे. तोपर्यंत श्रवण सार्थक नाही. आणि अशा प्रकारे भगवत चिंतन स्थिर होणारा तो महात्मा. महात्म्याचं वर्णन करत असताना तुकोबारायच म्हणतात, हरिहरी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती या स्वप्नी पांडुरंग. अखंड अंतर्यामी भगवंताचं चिंतन स्थिरावलं की तो महात्मा झाला. आणि अशा महात्म्याची सेवा तुकोबाराय कळसाच्या चरणात म्हणतात की मला सेवा घडावी. आम्ही दैवाच्या कल्पना करतो, त्या दैवाच्या कल्पना, भाग्याच्या कल्पना म्हणजे जास्तीत जास्त भोग ज्याच्याजवळ एकत्रित झालेला आहे तो दैवाचा, तो भाग्याचा. परंतु तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात मला अशा प्रकारे संतांची सेवा घडावी, मग माझ्या भाग्याला अंत राहणार नाही, पार राहणार नाही. म्हणजे संत सेवेसारखं दुसरं भाग्य नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली. तू का म्हणे माझ घडो त्यांची सेवा,
तुका म्हणे माझ्या गडोत्याची सेवा 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 तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरी का वाट देवा तयाचा हरी का वाट देवा तयाचा हरी का वाट देवा कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक जे विठ्ठल जैसे हे विठ्ठल जय जय हा बोलिलेले करू वेडे वागुडे उत्तर करा क्षमा करा हा नाही विचारिला अधिकार आपला करा क्षमा करा महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा